गुड मॉर्निंग आणि नमस्कार सर्वांना. मग बोललो जर आता काढूया जराशी व्हिडिओ. बाजूला गाडी चांगला दिसतं तर गाडी पहिला बघितली, गाडी चांगली दिसते म्हणून गाडीचा व्हिडिओ काढला. विचार करतो की आता सध्या वाईड अँगलवर स्विच होऊ, कारण मी एक पण व्हिडिओ असे अजून ट्राय नाही, तर म्हणून जरा वाईड अँगल ट्राय करूया. बाय द वे मला जे पण फ्रेम्स मला असं वाटतात की चांगले दिसतील व्हिडिओमध्ये मी ते रेकॉर्ड करतो, म्हणून हा पण एक त्यातलाच आहे. चला मग या नाश्ता करायला. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू गौरवमासी ब्लॉग्स. सॉरी मी इंट्रो वगैरे बनवला नाही मॉर्निंगला, कारण का सकाळी उशीर झालेला आणि परत कुठे चान्स वगैरे भेटला नाही व्हिडिओ काढायला. कंटिन्युअसली वर्कमध्ये बिझी होतो आणि आता स्कूलमध्ये जसा निघालो आलो आणि झोपलो. एंगेजमेंटला जाणार माझ्या फ्रेंडच्या, त्यामुळे आता रेडी झाले. तिकडे जाऊन जराशे टेक्स्ट घेईन. बस आजच्या व्हिडिओमध्ये काही जास्त नसणार आहे, तरी पण कुठे ना कुठेतरी व्हिडिओज भेटले तर काढेल. परत आउटफिट चेक पण नाही केलं मी, म्हणून चला भेटू मग तिकडं. तर आलो आपण आता कोमल आणि सुमितच्या एंगेजमेंट. ही श्रुतिका माझी स्कूल फ्रेंड. हा चिन्मय, हा फोटोग्राफर आहे. बाय द वे कोमल आणि सुमित, तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्यासाठी मी सांगतो, ह्या दोघांचं लव्ह हे स्कूल टाईमपासून आहे आणि त्यांच्या रिलेशनशिपला 12 वर्ष झालेत. या दोघांच्याबद्दल सांगायला गेलं तर मी ह्या दोघांना स्कूल टाईमपासून आतापर्यंत, कारण आम्ही सर्व एकत्र असायचो ग्रुपमध्ये, तर मी ह्यांचे अप्स अँड डाऊन्स, ह्यांचे भांडणं, ह्यांचं प्रेम सर्व बघितलं आहे. किती काही भांडण झाले तरी एकमेकांना पकडून असतात. म्हणून मी पण मला विश करतो देवाकडे की आपल्यालाही, म्हणजे मला किंवा माझे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांनाही असंच प्रेम भेटून दे. आणि खूप 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 नशीबवान असे हे दोघं जण की यांना इतकं चांगलं प्रेम भेटलं. आता प्रेमाच्या बाता खूप झाल्या, जेवायला या. हाय द गाईज, मी जस्ट आत्ताच घरी आलो आहे. फ्रेश पण नाही झालो आहे. मी पहिला बोललो व्हिडिओ काढतो, कारण का मी व्हिडिओ काढलीच नव्हती दिवसभरात, फार कमी व्हिडिओ काढलेत, तर बोल एक व्हिडिओ तरी काढतो. आलास मी शिफ्टी दाखवते स्मुई. मी आलो का पहिलं माझ्या बाजूला यायला लागतं याला ना. एंगेजमेंटला लई मजा आली, कारण का माझे स्कूलचे फ्रेंड्स पण होते. हे एंगेजमेंट होती ती स्कूलची फ्रेंडच आहे माझी चाइल्डहूडपासून. तर अजून दोघं तिघं जण आलेले जे माझे स्कूल फ्रेंड्स होते, तर मजा आली. आणि क्लासमेट्स पण होते, तर एन्जॉय केलं जरा. आणि आता जाम थकलो आहे, कारण का बाईकने गेलेलो पनवेलला, तर जरा थकलो आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता जेवतो आणि झोपतो. मला सांगा माझे केस कसे दिसतात आता, खाली ठेवू का उभीच ठेवू, मी कन्फ्यूज आहे अजून. पण मला दोघं तिघं जण बोलले की उभी करून ठेव, आणि 50-50 चाललं आहे. जण बोलतात की उभी ठेव, अर्धे जण बोलतात की असेच ठेव. बस एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये, एवढंच. बाय बाय, भेटू उद्या.